हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये क्लास 9th मॅथ्स पार्ट 1ची 2022-23ची घटक संच चाचणी क्रमांक 1 म्हणजे फर्स्ट युनिट टेस्ट आपण सोडवू. ही चाचणी रयत शिक्षण संस्थेची 2022-23 म्हणजेच मागील वर्षीची आहे. सरावासाठी आपण ही प्रश्नपत्रिका सोडवू. इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका आपण ह्या व्हिडिओमध्ये सोडवू. ज्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न कशा पद्धतीने विचारले होते आणि त्याची उत्तरं कशी लिहायची त्याचा सराव व्हावा म्हणून आपण ही प्रश्नपत्रिका या व्हिडिओमध्ये इथे सोडवून घेऊ. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. So first question is, choose the correct option for the following questions. The first is p is equal to in curly bracket 1 to 10. The question is, this set is of which type? Empty set, infinite set or none of these? It is a finite set. Next is, if p is subset of M, then p intersection p union M is equal to which of the following? P, M, p union M or p dash intersection M. तर या सेटमध्ये पी हा एमचा सबसेट आहे, म्हणजे पीमधलं प्रत्येक एलिमेंट एममध्ये आहे असं जर असेल तर पी इंटरसेक्शन पी युनियन एम हा सेट या चारपैकी कोणता असेल असा प्रश्न विचारला. सो इफ वी हॅव पी युनियन एम देन ॲज पी इज अ सबसेट ऑफ एम इट्स युनियन मस्ट बी एम. म्हणजे पीमधलं प्रत्येक एलिमेंट एममध्ये असल्यामुळं या दोन्हीचं युनियन म्हणजे सेट एम असणार आहे. आता त्याचं आपल्याला इंटरसेक्शन घ्यायचं आहे पीशी. आता पुन्हा पी हा सबसेट असल्यामुळे त्याचं इंटरसेक्शन असेल पी. सो पी इंटरसेक्शन पी युनियन एम इज इक्वल टू पी विच इज गिवन एट ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन, सॉल्व एनी टू सब क्वेश्चन्स. त्यातलं पहिलं आहे, राईट द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर फॉर्म. द फर्स्ट इज सेट ऑफ ऑल इव्हन नंबर्स बिटवीन 1 to 50. तर हा जो पहिला सेट आहे तो आपल्याला रोस्टर फॉर्ममध्ये म्हणजेच लिस्ट मेथडनं लिहायचा आहे. सो विल नेम दिस सेट ॲज सेट ए. आणि यामध्ये आता हे जे एलिमेंट्स आहेत, ही जी प्रॉपर्टी दिली त्या प्रॉपर्टीनुसार येणारे सगळे एलिमेंट्स लिहायचे. वी नीड ऑल इव्हन नंबर्स बिटवीन 1 to 50, म्हणजे 1 ते 50च्या मधले इव्हन नंबर्स लिहायचे आहेत. द फर्स्ट इज 2, 4, 6, 8 अँड सो ऑन. अँड द लास्ट एलिमेंट वुड बी 48, कारण आपल्याला 50पेक्षा लहान इव्हन एलिमेंट्स पाहिजेत, इव्हन नंबर्स पाहिजेत. सो अप टू 48 वी शुड टेक. सेकंड सेट इज द सेट ऑफ लेटर्स इन द वर्ड स्माइल. स्माइल या वर्डमध्ये असणारे लेटर्स आपल्याला लिहायचे आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल लेटर्स नेम दॅट सेट ॲज पी. आणि आता स्माइलमध्ये असणारे लेटर्स कुठले तर एस, एम, आय, एल आणि ई. सो दिस इज हाऊ वी कॅन राईट द सेट इन रोस्टर फॉर्म. तिसरा क्वेश्चन आपल्याला असं दिला आहे, सेट बी इज इक्वल टू 1, 3, 7, 4, 8. राईट एनी वन सबसेट ऑफ इट. आता या सेट बीचा कुठलाही एक सबसेट आपल्याला लिहायचा आहे. मग त्याला आपण समजा क्यू नाव देऊया. आणि याच्यामध्ये आता एलिमेंट्स असे घ्यायचे आहेत ते सेट बीमध्ये असणार आहेत. मग यातले कितीही एलिमेंट्स आपण घेऊ शकतो, 1, 2, 3. समजा मी 3 एलिमेंट्स यातले घेतले, 3, 7 अँड 8. सो दॅट वुड बी द सबसेट ऑफ द गिवन सेट बी. तर या पद्धतीने आपण कुठलेही सेट असा घेऊ शकतो जो याचा सबसेट असेल. आता इथे एलिमेंट्स आपण 3 घेतलेत, याच्यापेक्षा जास्त एलिमेंट्स किंवा कमी एलिमेंट्ससुद्धा घेऊन आपण सबसेट बनवू शकतो. आपल्याला फक्त एक सबसेट विचारला आहे. सो वी कॅन राईट दिस. नेक्स्ट क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. एक्स इज इक्वल टू 1, 2, 3, 4, 5 अँड वाय इज इक्वल टू 2, 3, 4. शो द एलिमेंट्स ऑफ सेट एक्स अँड वाय इन वेन डायग्रॅम. हे दोन सेट वेन डायग्रॅमनं दाखवायचे आहेत. मग समजा सेट एक्स आहे तो आपण या सर्कलनं दाखवू आणि दुसरा सेट वाय तो दुसऱ्या सर्कलनं दाखवू. आणि याच्यामध्ये हा जो भाग आहे तो कॉमन पार्ट आहे. मग आता या दोन सेट्समध्ये कॉमन काय काय आहे तर 2, 3, 4. तर ते एलिमेंट्स इथे लिहायचे 2, 3, 4. आता एक्स्ट्रा एलिमेंट 2, 3, 4 शिवाय एक्समध्ये काय आहेत तर 1 अँड 5. तर हे या बाजूला लिहू. आणि वायमध्ये एक्स्ट्रा काय नाही. सो दिस इज हाऊ वी कॅन राईट दीज टू सेट्स और दिस इज हाऊ वी कॅन रिप्रेझेंट दीज टू सेट्स बाय वेन डायग्रॅम. From the given information as u is equal to in curly bracket 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे सगळे एलिमेंट्स दिलेत. त्याच्यानंतर एम आणि एन हे दोन सेट्स आपल्याला या पद्धतीने दाखवलेले आहेत. द क्वेश्चन इज राईट सेट एम इन सेट बिल्डर मेथड अँड राईट सेट एन इन सेट बिल्डर मेथड. हे दोन्ही सेट्स जे आपल्याला वेन डायग्राम दाखवलेत ते सेट बिल्डर मेथडनं लिहायचे आहेत, म्हणजे रूल मेथडनं लिहायचे आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल विल राईट सेट एम. तो पहिल्यांदा लिस्ट मेथडने लिहूया. याच्यामध्ये एलिमेंट्स कुठले कुठले आहेत तर 1, 3, 5, 7, 9. तर इथे लिहू 1, 3, 5, 7 अँड 9. आता हेच एलिमेंट्स किंवा हाच सेट आपल्याला रूल मेथडने लिहायचा आहे. सो वी हॅव टू फाइंड रूल बाय विच दीज एलिमेंट्स आर टेकन. हे सगळे एलिमेंट्स जे आहेत ते ऑड नंबर्स आहेत.
and which are less than 10. So we can have the property here as x such that x is an odd number, म्हणजे तो odd number पाहिजे आणि तो 10 पेक्षा लहान पाहिजे. So this is how we can write this set M by set builder method. Similarly we can write the second set N. त्याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत 1, 4, 9. ते पहिल्यांदा लिस्ट मेथडनं आपण लिहूया आणि मग ह्याच्यामध्ये आपण एक प्रॉपर्टी अशी शोधूया की हे एलिमेंट्स कुठल्या प्रॉपर्टीनुसार आले. सो ॲज वी कॅन ऑब्झर्व दीज आर द परफेक्ट स्क्वेअर्स ऑफ 1, 2 and 3. सो वी हॅव द प्रॉपर्टी हिअर ॲज x इज इक्वल टू n स्क्वेअर. आणि n म्हणजेच काय, कुठल्या नंबरचे स्क्वेअर घ्यायचे आहेत तर 1, 2, 3. सो दिस इज हाऊ वी कॅन राईट सेट n बाय सेट बिल्डर मेथड. Next question is u is equal to elements are given from 1 to 12, c is equal to 1, 3, 7, 10 and d is equal to 1, 2, 8, 9. The question is write the elements of the following sets. पहिला आहे c dash. c dash म्हणजे c चा कॉम्प्लिमेंट लिहायचा आहे, म्हणजे असे एलिमेंट्स जे c मध्ये नाहीत पण u मध्ये आहेत. यातला c मध्ये असणारा आणि u मध्ये असणारा एलिमेंट 1 आहे, 3, 7 and 10. हे एलिमेंट सोडून उरलेले सगळे आता कॉम्प्लिमेंट ऑफ सी मध्ये घ्यायचे, म्हणजे 2, 4, 6, 8, 9, 11 and 12. सो दिस इज द सेट कॉम्प्लिमेंट ऑफ सी. तर दुसरा सेट विचारला आपल्याला सी इंटरसेक्शन डी, म्हणजे सी आणि डी मध्ये असणारे कॉमन एलिमेंट्स ते आपल्याला इथे लिहायचे आहेत. मग कॉमन एलिमेंट्स इथं एकतर दिसतोय 1, हा एकच एलिमेंट आहे जो कॉमन आहे, त्यामुळे सी इंटरसेक्शन डी मध्ये एलिमेंट येणार आहे 1. बाकीचे सगळे एलिमेंट्स वेगवेगळे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, इफ n ऑफ a इज इक्वल टू 20, n ऑफ b इज इक्वल टू 28, n ऑफ a युनियन b इज इक्वल टू 36, फाइंड n ऑफ a इंटरसेक्शन b. नाउ वी हैव द रिलेशन बिटवीन ऑल दीज नंबर ऑफ सेट्स, दैट इज n ऑफ a युनियन b इज इक्वल टू n ऑफ a प्लस n ऑफ b मायनस n ऑफ a इंटरसेक्शन b. तर या रिलेशनचा उपयोग करून आपण हे एक्झाम्पल सोडवू शकतो. नाउ ॲज युनियन इज गिवन टू बी 36, सो n ऑफ a युनियन b 36, n ऑफ a इज गिवन टू बी 20 प्लस n ऑफ b इज गिवन टू बी 28 मायनस n ऑफ a इंटरसेक्शन b. ते शोधायचं आहे, ते तसंच ठेवूया. सो इफ यू टेक मायनस n ऑफ a इंटरसेक्शन b टू द लेफ्ट हँड साइड, इट विल बी प्लस n ऑफ a इंटरसेक्शन b, दॅट इज इक्वल टू 20 plus 28, that's 48, and 36 त्या बाजूला घेतलं तर minus 36 होते. So 48 minus 36, that's 12. So this is n of a intersection b. तर ही ती किंमत झाली n of a intersection b ची. नेक्स्ट क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. वेअर इन अ हॉस्टेल देर आर 125 स्टुडंट्स, 80 स्टुडंट्स ड्रिंक टी, 60 स्टुडंट्स ड्रिंक कॉफी and 20 students drink both tea and coffee. थोडक्यात इथं चहा घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिली, कॉफी घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिली आणि दोन्ही कॉमन असणारे एलिमेंट्स जे चहा पण घेतात आणि कॉफी पण घेतात त्यांची संख्या दिली आणि त्याच्यावरून हे आपल्याला कंप्लीट करायचं. सो द फर्स्ट इज n ऑफ u, म्हणजे एकूण स्टुडंट्स म्हणजेच युनिव्हर्सल सेट असणार आहे. सो n ऑफ u वुड बी 125. n ऑफ a म्हणजे चहा घेणारे जे आहेत त्यांना आपण किंवा त्या विद्यार्थ्यांचा सेट ए न दाखवूया. मग n ऑफ a चहा घेणारे किती आहेत तर 80, त्यामुळे n ऑफ a 80 घेऊ, n ऑफ b 60 घेऊ आणि त्यांचा इंटरसेक्शन म्हणजे दोन्ही घेणारे आहेत 20, त्यामुळे n ऑफ a इंटरसेक्शन b 20. आता हे रिलेशन आहे, त्याच्यात किमती ठेवूया. n ऑफ a युनियन b इज इक्वल टू n ऑफ a प्लस n ऑफ b मायनस n ऑफ a इंटरसेक्शन b. सो दिस इज द फॉर्म्युला. आता याच्यात जर आपण किमती ठेवल्या तर n ऑफ a ची किंमत 80 प्लस n ऑफ b ची किंमत 60 मायनस n ऑफ a इंटरसेक्शन b 20. सो 80 प्लस 60 दॅट्स 140 मायनस 20, उत्तर येईल 120. त्यामुळे या बॉक्समध्ये असणार आहे 120. नेक्स्ट क्वेश्चन, a इज इक्वल टू एक्स वाय झेड mn, b इज इक्वल टू p q r mn अँड u इज इक्वल टू एक्स वाय झेड mn p q r s t. मग ए आणि बी मध्ये पहिल्यांदा जे कॉमन एलिमेंट्स आहेत ते या भागात आपण लिहूया. आता ए आणि बी मध्ये कॉमन एलिमेंट्स काय काय दिसतात तर mn, त्यामुळे इथं लिहूया एलिमेंट m, इथं n
विच आर कॉमन फॉर बोथ ऑफ दीज टू सेट्स. आता एम आणि एन सोडून एमध्ये उरलेले एलिमेंट्स कुठले आहेत तर एक्स वाय झेड, ते या बाजू लिहूया एक्स वाय झेड. आणि बीमध्ये उरलेले एलिमेंट्स आहेत पी क्यू आर. आणि आता हे सगळे एलिमेंट्स सोडून म्हणजे एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर सोडून आणखी काय एलिमेंट्स आहेत तर एस टी, ते आता ह्या दोन्ही सर्कलच्या बाहेर म्हणजे इथं लिहूया एस टी. आता या वेन डायग्रामवरून हे 3 सेट्स आपल्याला लिहायचे आहेत. ए इंटरसेक्शन बी म्हणजे कॉमन एलिमेंट्समध्ये काय आहेत तर एम आणि एन, त्यामुळे या सेटमध्ये येईल एम एन. ए ऑफ ए युनियन बी, तो आता आपण खालच्या बाजूला लिहूया म्हणजे ए आणि बी मधले सगळे एलिमेंट्स आपल्याला लिहायचे आहेत. विच आर एक्स वाय झेड एम एन अँड पी क्यू आर. सो दिस इज ए युनियन बी. आणि ए डॅश म्हणजे काय तर असे एलिमेंट्स जे एमध्ये नाहीत पण यूमध्ये आहेत, तो असणारे त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजेच ए डॅश. मग एमध्ये नसणारे पण यूमध्ये असणारे सगळे एलिमेंट्स कुठले तर हे पी क्यू आर एस टी. सो दिस इज ए कॉम्प्लिमेंट. तर या पद्धतीनं आपण एचा कॉम्प्लिमेंट आणि हे बाकीचे 2 सेट्स लिहू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, फ्रॉम द फॉलोइंग आयडेंटिफाय विच सेट्स आर एम्प्टी सेट्स, राईट द रिझन्स. पहिला आपल्याला सेट दिला आहे ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट ए सच दॅट ए इज अ नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. आता ह्या सेटमध्ये असणारे एलिमेंट्स आपल्याला असेच नॅचरल नंबर्स पाहिजेत जे 0पेक्षा लहान आहेत. मग आता नॅचरल नंबरची सुरुवातच 1 पासून होते, म्हणजे 0पेक्षा लहान असा कुठलाही नॅचरल नंबर आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे हा जो सेट असणार आहे ए, तो एम्प्टी सेट असणार आहे. सो द फर्स्ट सेट इज ॲन एम्प्टी सेट ॲज इट डज नॉट कंटेन एनी एलिमेंट. आता दुसरा सेट आपण बघूया, वेअर सेट बी इज गिवन टू बी एक्स सच दॅट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. म्हणजे असा नंबर पाहिजे ज्याचा स्क्वेअर 0 असेल. तर असा एक नंबर आपल्याला मिळतो 0, ज्याचा स्क्वेअर 0च मिळणार आहे, कारण 0 स्क्वेअर इज इक्वल टू 0. मग इथं 0 हा एक एलिमेंट मिळाल्यामुळं हा एम्प्टी सेट होऊ शकत नाही. ॲज इट हॅज 1 एलिमेंट इट इज अ सिंगलटन सेट. सो सेट बी इज नॉट ॲन एम्प्टी सेट. दुसरा सेट मात्र एम्प्टी सेट नाही. तर तिसरा बघूया एम्प्टी आहे का. हिअर द कंडिशन इज गिवन दॅट 5x - 2 इज इक्वल टू 0. तर हे एक इक्वेशन दिले आणि आपल्याला असं कंडिशन दिली की x हा नॅचरल नंबर पाहिजे. मग x हा नॅचरल नंबर मिळतो का हे पाहायला पहिल्यांदा हे सोडवावं लागेल आपल्याला. सो 5x इज इक्वल टू -2 गोइंग टू द राईट हँड साईड इट विल बी +2 अँड x इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 5. आता 2 डिवायडेड बाय 5 हा जो आहे तो नॅचरल नंबर नाही. याचा अर्थ आपल्याला हे इक्वेशन सोडवल्यानंतर जो नंबर मिळतो आहे तो रॅशनल नंबर आहे. आपल्याला नॅचरल नंबर पाहिजे, विच इज नॉट पॉसिबल. सो दिस सेट also does not contain any element. So set C is also empty set. कारण याच्यामध्ये कुठलाही एलिमेंट येणार नाही. सॅटिस्फाईंग द गिवन कंडिशन, दिलेली कंडिशन सॅटिस्फाय करणारा कुठलाही एलिमेंट नाही. सो इट इज ऑल्सो एम्प्टी सेट. नेक्स्ट क्वेश्चन, इफ u इज इक्वल टू 1 2 3 अप टू 20, x इज इक्वल टू x belongs to n such that 7 is less than x is less than 15 and y is equal to y such that y is a set of prime numbers between 1 to 20. Draw Venn diagram showing x and y. मग x आणि y हे दाखवणारे वेन डायग्राम जर काढायचे असेल तर पहिल्यांदा आपल्याला हे दोन्ही सेट्स लिस्ट मेथडने लिहावे लागतील. मग सेट x असा दिला की असा नॅचरल नंबर जो 7पेक्षा मोठा असेल आणि 15पेक्षा लहान. मग याच्यामध्ये एलिमेंट्स येतील 8 9 10 11 12 13 14 हे एलिमेंट्स, कारण 7पेक्षा मोठे आणि 15पेक्षा लहान एवढेच नॅचरल नंबर्स आहेत. त्याच पद्धतीनं सेट वायसुद्धा लिहावं लागेल ज्याच्यामध्ये आपल्याला प्राईम नंबर्स पाहिजेत बिटवीन 1 to 20. 1 ते 20 मधले सगळे प्राईम नंबर्स. सो फर्स्ट इज 2 3 5 7 11 13 17 अँड 19. तर हे एवढे प्राईम नंबर्स आहेत. आता हे दोन्ही सेट्स आपल्याला वेन डायग्रामने दाखवायचे आहेत. मग पहिल्यांदा हे 2 सर्कल आपण काढूया x आणि y साठी आणि याच्यामध्ये कॉमन भाग लिहूया. मग आता या दोन्हीच्यामध्ये कॉमन काय काय आहे ते पहिल्यांदा आपण कलेक्ट करूया इथं. तर याच्यामध्ये कॉमन भाग आहे 11 अँड 13. हे दोनच एलिमेंट्स कॉमन आहेत, त्यामुळे इथं मध्ये आपण 11 आणि 13 लिहू. आणि आता एक्समध्ये उरलेले एलिमेंट्स 8 9 10 12 14 हा सेट एक्स तयार होईल. तर वायमध्ये उरलेले एलिमेंट्स आहेत 2 3 5 7
17 अँड 19. आणि आता असेही काही एलिमेंट्स आहेत जे एक्स आणि वाय दोन्हीमध्ये नाहीत. मग ते जे बाकीचे एलिमेंट्स आहेत ते बाहेर लिहून त्याला नाव देऊया सेट यू. आता कुठले कुठले एलिमेंट्स राहिले ते एक्स आणि वायच्या बाहेर लिहू. 1 राहिला, त्याच्यानंतर 4, 5 घेतलेला आहे, 6 नाही घेतला, 7 घेतलेला आहे, 8 घेतला आहे, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 घेतलेलं नाही त्यामुळे तो बाहेर घेऊया. 16सुद्धा नाही आहे, 17 आहे, 18 नाही आणि शेवटी 20. तर एवढे एलिमेंट्स एक्स आणि वायच्या बाहेर असतील. सो दिस इज हाऊ वी कॅन रिप्रेझेंट दीज सेट्स बाय वेन डायग्राम. Next question is, if Parth planted 70 trees and Pradnya planted 90 trees during a tree planting campaign, and among them 25 trees were planted by both of them, how many trees did Parth or Pradnya plant in total? तर या प्रश्नामध्ये पार्थनं आणि प्रज्ञानं लावलेली झाडांची संख्या दिलेली आहे. त्या दोन सेट्सना आपण नावं देऊया. लेट ए बी द सेट of trees planted by Parth, and let B be the set of trees planted by Pradnya. आता सेट ए जो आहे तो पार्थनं लावलेल्या झाडांची संख्या, मग त्याला आपण 70 म्हणूया. सो लेट एन ऑफ ए इज इक्वल टू 70. आणि बी हा सेट आहे जो प्रज्ञानं लावलेल्या झाडांची संख्या आहे, विच इज रिप्रेझेंटेड बाय 90. सो एन ऑफ बी इज इक्वल टू 90. तर 25 ट्रीज आर प्लांटेड बाय बोथ ऑफ देम, म्हणजे तो कॉमन भाग आहे. दॅट मीन्स एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 25, कारण इंटरसेक्शन म्हणजेच त्या दोन्हीचा कॉमन भाग आपण लावतो. Now we have the relation between n of A union B is equal to n of A plus n of B minus n of A intersection B. आता याच्यामध्ये युनियन जो आपल्याला दिला आहे तो काढायचा आहे, कारण प्रश्न शेवटी असा विचारला आहे, हाऊ मेनी ट्रीज डीड पार्थ और प्रज्ञा प्लांट इन टोटल, म्हणजे एकूण झाडांची संख्या म्हणजेच त्यांचा युनियन काढायचा आहे. n of A is 70 plus n of B is 90 minus n of A intersection B is 25. So 70 plus 90, that's 160 minus 25, which is equal to 135. So these are the number of trees which are planted by Parth or Pradnya in total. तर 135 एकूण झाडं त्या दोघांनी मिळून लावलेली आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, राईट इंटरसेक्शन ऑफ फॉलोइंग सेट्स. या दोन्हीचं इंटरसेक्शन लिहायचं आहे. सो फर्स्ट इज ए इंटरसेक्शन बी. मग इंटरसेक्शन म्हणजे कॉमन असणारे एलिमेंट्स. मग या दोन्हीमध्ये कॉमन असणारा पहिला एलिमेंट आहे 2, त्याच्यानंतर 4. सो दीज आर दी ओनली एलिमेंट्स विच आर कॉमन इन ए अँड बी. सो ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 2, 4. दुसरा विचारला आपल्याला सी इंटरसेक्शन डी. मग त्याच्या अगोदर सी हा जो सेट आपल्याला सेट बिल्डर मेथडने दिला आहे, म्हणजे रूल मेथडने दिला आहे, तो पहिल्यांदा आपल्याला लिस्टिंग मेथडने लिहावं लागेल. सो कंडिशन हिअर इज एक्स बिलॉंग्स टू एन, म्हणजे नॅचरल नंबर पाहिजे, वेअर 5 इज लेस दॅन एक्स विच इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10, म्हणजे 5पेक्षा मोठे आणि 10पेक्षा बरोबर किंवा लहान नॅचरल नंबर्स जे असणार आहेत 6, 7, 8, 9 आणि 10 हे एलिमेंट्स असणार आहेत सेट सीमध्ये. त्याच पद्धतीने सेट डीमधले एलिमेंट्स काढायला आपल्याला एलिमेंट्स असे पाहिजेत सच दॅट वाय बिलॉंग्स टू डब्ल्यू, म्हणजे होल नंबर्स पाहिजेत, आणि असे होल नंबर्स जे 5पेक्षा लहान असतील किंवा बरोबर असतील. त्यामुळे पहिला एलिमेंट 5 येणार, त्याच्यानंतर 6, 7, 8, 9. इथं मात्र 10 येणार नाही, कारण आपल्याला स्ट्रिक्टली वी वॉन्ट स्ट्रिक्टली लेस दॅन 10. सो दीज आर द एलिमेंट्स इन सेट डी. आता या दोन्हीचं लिहायचं आहे इंटरसेक्शन, दॅट इज सी इंटरसेक्शन डी इज इक्वल टू कॉमन एलिमेंट्स काय काय आहे त्याच्यामध्ये, तर 6, 7, 8, 9 हे 4 एलिमेंट्स कॉमन आहेत. सो सी इंटरसेक्शन डी वुड बी 6, 7, 8, 9. तर पुन्हा तिसरा प्रश्न दिला आहे ज्याच्यामध्ये ई आणि एफ हे 3 सेट्स, हे 2 सेट्स आपल्याला दिले. मग सेट ईमधले एलिमेंट्स पहिल्यांदा आपण लिहू. आपल्याला असे नंबर्स पाहिजेत दॅट इज एक्स बिलॉंग्स टू आय इंटिजर्स विच आर लेस दॅन 0. तर सगळे निगेटिव्ह नंबर्स 0पेक्षा लहान असतात. सो -1, -2 अशा पद्धतीने सगळे एलिमेंट्स आपल्याला याच्यामध्ये घ्यावे लागतील, सो ऑन.
त्याच्यानंतर एफमधले एलिमेंट्स काढायला हिअर ऑल्सो वी नीड इंटिजर्स सच दॅट वाय इज ग्रेटर दॅन 0. मग शून्यापेक्षा मोठे असणारे नंबर्स म्हणजेच 1, 2, 3, 4 सगळे पॉझिटिव्ह नंबर्स. आता या दोन्हींचं लिहायचं इंटरसेक्शन, ई इंटरसेक्शन एफ. आता या दोन्हीमध्ये कॉमन एलिमेंट काहीच नाही, त्यामुळं हा जो इंटरसेक्शन आहे या दोन्हींचा तो येईल एम्प्टी सेट. मग जी आणि एचचा इंटरसेक्शन लिहायला त्या दोन्हीमध्ये असणारे कॉमन एलिमेंट्स आपल्याला लिहायचे आहेत. सो कॉमन एलिमेंट्स आर ए. So this is the element which is common in both of these two sets. So G intersection H is equal to A.